आपल्याला सर्वांना माहिती आहे का येत्या 22 जुलैला स्वर्गवासी आदरणीय सन्माननीय लोकनेते अजितदादा पवार साहेबांची पहिली जयंती आहे आणि कधी असं आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला एवढा लवकर आणि आम्हाला ते दिवस बघायला लागेल का आम्हाला वाढदिवसाच्या आनंदापेक्षा पहिली जयंती साजरी करायला लागेल। या जयंतीनिमित्त ठाणे शहरात आम्ही एक विविध कार्यक्रम राबवणार आहेत। वॉर्डात प्रत्येक परिसरात आपल्या आपल्या आमचे जे पदाधिकारी कार्यकर्ते नेते त्यांच्या मार्फत त्यांच्या वतीने तर कार्यक्रम राबवले जाणारच आहे। पक्षाचा मार्फत आम्ही या शहरात 3 विविध प्रामुख्याने कार्यक्रम आयोजित करत आहे। सर्वप्रथम म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी जसा अजितदादांना हेल्थ आणि लहान मुलांची काळजी खूप होती तर त्या बाबतीत आम्ही किमान 15,000 सर्व महापालिकेच्या शाळेत आम्ही एक डेंटल किट वाटप करणार आहोत। कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून दंत हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्या बाबतीत एक नवीन संकल्पना, कारण आपण किट वाटप वेगवेगळ्या पद्धतीने साहित्य वाटप होत राहतो आणि डेंटल किट पूर्ण 12,500 विद्यार्थी जे आपले छोटे चिमुकले 1 ते 4थी पर्यंत म्हणजे नर्सरी ते 4थी जिथे बालवाडी आहेत महापालिकेच्या शाळेत तिथून तर 4थी कक्षापर्यंत आम्ही डेंटल किट देणार आहे। त्याचे 2 ब्रश टूथपेस्ट असं एक डेंटल किट आम्ही वाटप करण्याचे कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर 26 तारखेला 26 जुलै 2026ला गडकरी रंगायतनमध्ये आम्ही सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इत्या 10वी आणि इत्या 12वी मध्ये 60% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ आणि करिअर मार्गदर्शन शिबिर आम्ही ठेवलेलं आहे। त्याच्यात बरेचसे आम्ही लॅपटॉप त्याच्यानंतर टॅब आणि प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना भेटवस्तू असा एक प्रोत्साहन व गुण गौरव करून त्यांना मनोबल वाढवण्याचा विद्यार्थ्यांचा एक प्रयत्न आणि त्या बाबतीत सन्माननीय अजितदादांचा शिक्षण व त्याच्या बाबतीत विद्यार्थी चांगली सुविधा असलेली शाळा या बाबतीतले आमचे विचार, त्या बाबतीत लोकांचे विचार आणि करिअरमध्ये चांगला गायडन्ससाठी करिअर गायडन्सचा आम्ही कार्यक्रम नियोजित केलेला आहे। किमान 2 व्यक्ती आमचे येण्याच्या वाटेत उद्यापर्यंत कन्फर्मेशन होईल। तर 26 तारखेला गडकरी रंगायतनमध्ये आम्ही आपल्या मार्फत सर्व ठाणेकरांचे विद्यार्थ्यांना आवाहन करतो का आपण तातडीने ऑफिसला संपर्क साधावा। आम्ही त्याच्या बाबतीतले फॉर्म्स भरून ठेवणार आहे। फॉर्म्स भरून लवकरात लवकर दिले तर आपल्याला अधिकृतरित्या आमंत्रण पत्रिका व त्या बाबतीतली एक प्रोत्साहन देण्यासाठी मनोबल वाढवण्यासाठी नक्की त्याच्यात तुमचा सहभाग मौल्यवान असेल म्हणून हे आमचा एक दादांना स्मरण म्हणून एक आमचा एक प्रयत्न आहे हे सर्व कार्यक्रम करून। व त्यासोबत एक 4था कार्यक्रम आहे म्हणजे 3च सांगितलं चुकी झाली। 4था कार्यक्रम आहे की डावकरे फाउंडेशन मार्फत प्रबोध डावकरेंनी 22 जुलैला दुपारी 4 नंतर वैशाली सामंत गायिका आहेत ते सिंगर आहेत त्यांचा एक कार्यक्रम ठेवलेला आहे। तर अविस्मरणीय दादा जे आमची या ठाणेकरांची आमची एक टॅगलाईन असेल, कारण दादाची एक आठवण न विसरणार आपलं दादा, त्या बाबतीत एक 22 जुलैलाच गडकरी रंगायतनमध्येच दुपारी 4 नंतर प्रबोध डावकरे मार्फत एक नियोजन केलेलं आहे। तर त्या बाबतीत आम्ही सर्व ठाणेकरांना आवाहन करतो की त्याच्या बाबतीत आपण सहभागी व्हावे व या एक कार्यक्रमाचा आपल्यामार्फत ठाणेकर पोहोचेपर्यंत आज आपल्याला अवगत करण्यात आलं होतं। पण त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत महानगरपालिकेतल्या शाळांसाठी सर्व खासगी शाळा आहेत, सर्व महापालिकेच्या शाळांमधून आम्ही आमचे सर्व कार्यकर्त्यांना आपल्या आपल्या परिसरात संपर्क साधायला सांगितलंय की आपल्याकडे जेवढे
विद्यार्थी आहे 60 मार्क्सपेक्षा त्यांचे फॉर्म भरून आणावा आणि टॉपचे लोक जे येतील फॉर्म भरून त्यांना लॅपटॉप टॅब आणि आणखी भेटवस्तू आणि एव्हरी पार्टिसिपंटला भेटवस्तू, म्हणजे त्याचा एक मनोबलाने एक प्रोत्साहित करणं की ओके 60 मार्क्स आले पण त्याची शक्ती अजून वाढवावी पुढच्या वाटचाली, म्हणून एक प्रोत्साहन. त्याला मनोबल खचलं नाही पाहिजे की माझ्या बाजूचा 90 आलं मी 60 आलो, तर 60 पासून पुढे ज्याला फर्स्ट क्लास म्हणतात त्या सर्वांना आम्ही किमान पार्टिसिपेशन वस्तू पण देणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण आदरणीय दादांचे जेव्हा जेव्हा व्हिडिओ क्लिप्स किंवा रील्स किंवा कधी पण आपण त्यांचा संवाद बघितला असेल का झाडं सुकली, एक पान सुकला असेल तर बोलून सांगणार का सुकलंय, का आपण वृक्षारोपण वृक्षच्या बाबतीत त्यांचं प्रेम अस्मरणीय. म्हणून आम्ही विविध ठिकाणी म्हणजे आपण फॉरेस्टची जागा आमच्या प्रभाग क्रमांक 33 मध्ये आहेत, तिथे आमचे राजूभाई, रेहान, शाह, इब्राहिम भाई या सर्वांमार्फत मोगरा कौसाच्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत फॉरेस्टची जागा मेन रोड आहे सिंबाशी शाळेच्या बाजूला जो जुलाटपूर नाका होता तिथे मोठ्या प्रमाणात आम्ही झाडांची लागवड करणार आहेत. जे नवीन डीपी रस्ते तयार झाले तिथे करणार आहोत. का एवढी ठिकाणी आम्ही काहीतरी स्पॉट बघितलंय, एक ड्राय स्पॉट तिथे आम्ही ते लावणार आहोत. आणि बरेचसे कार्यकर्ते ज्यांना आम्हाला विविध ठिकाणी जिथे नवीन डीपी रोड तयार झालेले ठाणे शहरात आणि वृक्षारोपण तिथे होणं गरजेचं आहे साईडला ते आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर 22 जुलै नंतर, कारण हे कार्यक्रम आम्ही थोडासा वेदर प्रमाणे पुढे खेचणारच आहोत, तर त्या बाबतीत महिनाभराच्या आत घेवराई ते देवगिरी हे जे सयाजी शिंदे जे ऍक्टर आहेत आपले, त्यांचा जो एक वृक्षारोपणच्या बाबतीत जो एक कार्यक्रम आहे त्याला एक पाठबळ पण शासनाने दिलेला आहे फॉरेस्ट विभागाने, वन विभागाने. त्या बाबतीतला पण कार्यक्रम घेणारे पण त्या नियोजन करायला त्याला किमान 1 महिन्याची मुदत लागते. त्याचे 2 स्पॉट्स आम्ही अजून घेतलेले, एक सिंबाशिसच्या बाजूलाच येणं जाणं रहदारीचा एक आम्ही घोडबंदर रोड मध्ये घेतलाय आणि एक येऊरला. 3 पैकी ते जागा निवड करतील ते पण पुढे आम्ही वृक्षारोपणचे कार्यक्रम घेत आहोत. ऍक्च्युली लावण्यापेक्षा जगणं गरजेचं आहे. गेवराई ते देवगिरी जे कार्यक्रम आहे त्यांचा शहाजी शिंदेच्या, ते फक्त जे झुंड लावतात व्यवस्थित, त्याला पूर्ण लहान झाडांना शेडचं प्रोटेक्शन देतात, ते माणसं ठेवतात तिथे पाणी मारायला, म्हणजे हेतू आहे ते काय याच्यात का वृक्ष जगली पाहिजे आणि ते अधिक असतात, म्हणजे किमान कमीत कमी हजारोंच्या संख्येमध्ये असतात.